आज आपण स्पीच म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. स्पीच मीन्स कथन. Speech, what do you mean speech? We may report the words of speaker in two ways. These two ways are called speech. There are two ways of speech. Number one, direct speech. We may record speaker's actual words. This is called direct speech. And second, indirect speech. We may report what the speaker said without quoting. It's called indirect speech. प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन म्हणजे एखाद्याचे बोलणे एखाद्याला सांगत असताना ते जशाच तसे त्याच शब्दामध्ये एखाद्याला सांगणं म्हणजे प्रत्यक्ष कथन. अप्रत्यक्ष कथन म्हणजे संबोधलेले वाक्य कथन जसेच्या तसे न सांगता त्यामध्ये बदल करून सांगणे म्हणजे अप्रत्यक्ष कथन. हे करत असताना सर्वप्रथम आपल्याला डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना जे बदल करण्याचे नियम आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स जर डायरेक्टचं वाक्य असेल, इनडायरेक्ट करताना त्याचं सिंपल पास्ट होतं. सिंपल पास्टचं वाक्य असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स होतं. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतं. प्रेझेंट परफेक्ट असेल पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट remains unchanged. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस remains unchanged. आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं काय आहे? हे सर्वात महत्त्वाचा छोटासा चार्ट आहे जे की आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट टू चेंज द डायरेक्ट टू इनडायरेक्ट. Because when the sentence is available in the simple present in, then we are going to transfer the indirect speech, then change into the sentence in simple past tense. When the sentence is available simple past versus simple past versus past perfect, etc. We are definitely understood that. Next one, the following change in other words, like some words रिटन हिअर. काही शब्द इथं लिहिलेत जे की काही शब्द डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना बदलतात. काही शब्दांचं इथं लिखाण आहे. जसे की बरेच शब्द आहेत. दिस दॅट होतं, दीच दोज होतं, नाऊचं देन होतं वगैरे. तसं इथं काही शब्द दिलेत. एस्टरडेचं काय होणार आहे? द डे बिफोर. लास्ट नाईट द नाईट बिफोर. टुमारो the next day. Tonight that night. हा चार्ट आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. तो पाठ असणं गरजेचं आहे. तेव्हाच डायरेक्ट इनडायरेक्ट करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर ठरेल. आता पुन्हा एकदा समजून घेऊया डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कशाला म्हणतात. तर डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष. आता डायरेक्ट स्पीच कशास म्हणायचं? एखाद्याने बोललेले जे कथन आहे एखाद्याला सांगत असताना त्यामध्ये काहीही बदल न करता ते जसे तसे सांगणं म्हणजे प्रत्यक्ष कथन. मात्र त्याच्यामध्ये बदल करून सांगणं म्हणजे अप्रत्यक्ष कथन. यामध्ये सर्वप्रथम आपण समजून घ्यायचं आहे डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्यासाठी आपल्याला 5 वाक्यामध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट करता येतं. वाक्याचे 5 बेसिकली प्रकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ॲसेरिटिव्ह सेंटेन्स सर्वप्रथम काय? एक नंबरचा आहे तो ॲसेरिटिव्ह. नंबर 1 ॲसेरिटिव्ह सेंटेन्स. नंबर 2
interrogative sentence. Number 3, imperative sentence. Number 4, exclamatory sentence. And number 5, optative sentence. There are 5 types of sentences, and direct to indirect change the system that transfer into there are 5 sentences. Plus there are 2 sub sentences that like affirmative and negative, होकार आणि नकार. कधी वाक्य होकार असेल तर कधी वाक्य नकार असतो, राईट. आता याच्यामध्ये 5 वाक्याचे प्रकार लिहायचं कारण काय? ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स इच्छादर्शक वाक्य. या 5ही वाक्यामध्ये आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करावं लागणार आहे. तर आजच्या तासाला आपण फक्त ॲसर्टिव्ह वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करतात हे शिकणार आहोत. म्हणून 5 वाक्याच्या प्रकाराचे वाक्य 5 प्रकारे वेगळ्या पद्धतीने करता येतात. सर्वप्रथम या आजच्या तासामध्ये आपण ॲसर्टिव्ह वाक्य कसे बनवायचे एवढंच शिकणार आहोत डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्यासाठी. पण हे लक्षात घ्या, 5ही वाक्यात आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे. त्यामध्ये अफर्मेटिव्ह निगेटिव्ह येणारच आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य याचे डायरेक्टचे इनडायरेक्ट कसे करायचे. आता ॲसर्टिव्ह वाक्य आहे. वाक्य पहिलं आपण घेतोय. कोणतं घेतोय? ॲसर्टिव्ह सेंटेन्स. या वाक्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता आपण डायरेक्टचे इनडायरेक्ट करण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी एक एक्झाम्पल पाहूया. ही सेड टू हर, आय स्पीक इंग्लिश. साधंसं वाक्य आहे आणि हे वाक्य ॲसर्टिव्हचं आहे. I told you just. We can learn the direct indirect by helping the sentences. There are 5 types of sentences. One of the assertive sentence we are going today learn basically the sentences of basically assertive sentence. Assertive means vidhanarthi. Example, he said to her, I speak English. In the sentence, he is speaker. He is speaker. Said to is a reporting verb that is called RV short form. Her is a listener. In the inverted comma, the sentence, listen carefully, the sentence which is in inverted comma is called reported speech. A sentence which is in inverted comma is called reported speech. That is short form in RS. Listen carefully once again. He is the speaker in the sentence. Said to is a
reporting verb that is short in RV. Her. Her is listener in the sentence. Her after is a comma after is a inverted comma. A sentence which is in inverted comma is called RS. What do you mean RS full form? That is a reported speech. Okay, listen once again in Marathi. या वाक्याकडे पहा. काय वाक्य आहे? He said to her, I speak English. या वाक्यामध्ये ही स्पीकर आहे. स्पीकर म्हणजे बोलणारा, कथन करणारा. सेड टू हे क्रियापद आहे, पण कशा पद्धतीचं क्रियापद आहे? आरव्ही, रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्ट देणारा आहे, वृत्त देणारा. हर लिसनर आहे. लिसनर म्हणजे ऐकणारा आहे. आणि जे वाक्य आहे, ज्या वाक्याला इन्व्हर्टेड कॉमात घेतलं गेलेलं आहे, त्या वाक्याला म्हणायचं आरएस. आरएस म्हणजे रिपोर्टेड स्पीच. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं. आता पाहूया, हे मूळ दिलेलं वाक्य सर्व ॲसर्टिव्हच आहे, कारण ॲसर्टिव्हचेच आपण वाक्य पाहतोय. हे डन झालं. फक्त ॲसर्टिव्हचेच वाक्य पाहतोय, हे मात्र लक्षात ठेवा. ॲसर्टिव्ह म्हणजे काय? एस प्लस व्ही प्लस ओ ची रचना असते, म्हणजे सब्जेक्ट असतो ॲसर्टिव्हच्या वाक्यामध्ये. इथे पहा, ही स्पीकर आहे, तर कोण बोलले? ही. कोणाला बोलले? हर. म्हणजे त्यांनी बोलले. कोणाला? तिला. ही सेड टू हर, आय स्पीक इंग्लिश. तो तिला म्हणाला की मी इंग्रजी बोलतो. ठीक आहे. आता सर्वप्रथम एक नियम लक्षात घ्यायचं. हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं आहे. या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी काही नियम दिलेले आहेत. ते नियम लक्षात घ्यायचं आहे. ॲसर्टिव्हचं वाक्य जर असेल आहे, कारण आपण ॲसर्टिव्हचेच वाक्य पाहतोय. हे ॲसर्टिव्हचं वाक्य आहे. ॲसर्टिव्हचे जर वाक्य असेल आहे, मग ॲसर्टिव्हच्या वाक्याचं आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे. म्हणून काय करायचं आहे? ही हे डायरेक्ट आहे, याचा आपल्याला आयडी म्हणजे इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे. ठीक आहे. ही सेड टू आहे. सेड टू च टोल्ड होईल. नियम आहे, सेड टू जर असेल डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये, इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचे टोल्ड करावे. ही टोल्ड हर. इथपर्यंत ठीक आहे. लिसनर तसाच ठेवला, स्पीकर तसाच ठेवला आणि सेड टू च टोल्ड केलं. नियम आहे, रूल ऑफ ग्रॅमर. आता या ठिकाणी आहे कॉमा. या कॉमाच्या स्थानी आपल्याला दॅट घ्यावं लागेल. दॅट का घ्यावं लागेल? ॲसर्टिव्हचे वाक्य जर डायरेक्ट स्पीचचे असेल, डायरेक्ट स्पीचचे वाक्य जर ॲसर्टिव्हचे असेल, त्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना कॉमाच्या स्थानी काय घ्यायचं? दॅट घेतलं. ही टोल्ड हर दॅट. इथपर्यंत ठीक आहे. आता या इन्व्हर्टेड मधील वाक्याला आपल्याला बाहेर काढायचं, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच करायचं. याच्यासाठी काही नियम लक्षात घ्या. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. काळ शिकवलेला आहे. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. एस प्लस V1 प्लस ओ बरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स. सो I speak English. This is a simple present tense. We now and who is the speaker in the sentence? He. Who is listener? Her. What is statement? I speak English. Who is I? Who is I? Listen carefully. Speaker is a he. Listener is a her. Told is a RV, and that is a connective word. Why use here that? Because rule of grammar, when the sentence is available, assertive sentence in the direct speech, when we are going to transfer into the sentence indirect speech, then comma remove, and that use here the that. That is a connective word in the sentence. So that used here. He told her that. Okay, and I speak English. Who is I in the sentence? Definitely listen carefully, read carefully. I speak English.
Who is I? He told her. I speak English. Definitely, I is a he. Because he told her. I is a he because he told her. And this statement is only who's this statement? He is. So he is I means he. So I speak English. I transfer into he because he told her, and this statement third person listened and the third person told other person that transfer and change the sentence by third person. So he told her that he, how change I into he, do you understand? Listen once again. He is a speaker, her is a listener, so I is he. So third person, this statement change into in his words, like I change into he. He, the tense is a I speak English. Tense is a simple present tense. What is the rule of changing direct to indirect speech? The chart, just we knew when the sentence is simple present change into simple past. So this is a simple present change into simple past. He spoke English. That's it. काय केलं आपण? He said to her, तो तिला म्हणाला आय स्पीक इंग्लिश. इथं आय कोण आहे बघितलं आपण. हा स्पीकर आहे, हे लिसनर आहे. आता ह्या दोघांचं जे संभाषण आहे तिसऱ्या एका व्यक्तीने ऐकलं किंवा मी ऐकलं किंवा तुम्ही ऐकलात, कोणा दुसऱ्याला सांगत असताना ह्या वाक्यामध्ये बदल करतो. ज्यावेळेस तो तिला म्हणत होता, तो प्रत्येक स्वतः बोलत होता, स्वतःबद्दल तो काय बोलतो? आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलतो, मी इंग्रजी बोलतो, तो स्वतः म्हणेल. पण त्याच्याबद्दल तिसऱ्या एका माणसाने ज्यावेळेस उल्लेख केलेला असेल, बोललेला असेल त्याच्याविषयी, मी इंग्रजी बोलतो, तो स्वतः म्हणाला. पण त्याच्याबद्दल बोलत असताना आपण मी इंग्रजी बोलतो असं नाही म्हणत, तो इंग्रजी बोलतो असं म्हणतो. पण इथं सिंपल प्रेझेंटचा आपण सिंपल पास्ट केला म्हणून त्याने इंग्लिश बोलला किंवा त्याने इंग्लिश बोलली अशा पद्धतीने आपण रचना करू शकतो. ही टोल्ड हर दॅट ही स्पोक इंग्लिश अशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजेच सिंपल प्रेझेंटचं आपल्याला काय करता आलं? सिंपल पास्ट टेन्स. आता आणखीन एक उदाहरण पाहायचं आहे. नेक्स्ट वन, ही सेड टू हिज मदर, I am going now. या वाक्याकडे पहा. Listen carefully once again. His speaker said to RV, his mother, listener, I am going now. This statement is a RS, means reported speech. We are going to transfer into sentence that in indirect speech. Okay. He told. Why told is here? Because rule of grammar, when the sentence is available with said to change into told. He told his mother. Mother is a listener. Use here, remove the comma, use here that. That. He told his mother that. Who is I? I is he or his mother? Listen carefully. He said to his mother, I am going now. I is he. So I is a he. He told his mother that he, which is the tense, I am going now. Present continuous. Change into past continuous. He was going now is a direct. Change into indirect. Now change into then. So he was going then.
That's it. Do you understand? He said to his mother, he told his mother that he was going then. म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या सेड टूचं काय करायचं, टोल्ड करायचं, कॉमाच्या स्थानी दॅट घ्यायचं, काळानुसार बदल करायचा, काळाचा नियम तुम्हाला पाठ पाहिजे, काही बदल असणारे शब्द पाठ पाहिजे, जसं की दे नाऊचं काय झालं देन, दिसचं काय होईल दॅट, देनचं काय दिसचं काय होईल दोज होईल, जसं की इथं दिलेलं त्या पद्धतीने चेंज होईल. आणि या पद्धतीचे नियम आपण जर पाठ केले तर डायरेक्ट आपल्याला प्रश्न सोडवता येईल. आता ऍसिडिटीच्याच वाक्यामध्ये आता काही बदल होणार आहेत. आता तुमच्या लक्षात आलं काय करायचं आहे, आता याच वाक्यामध्ये जर आता थोडासा बदल करणार आहोत. काय बदल होणार आहे पहा. वाक्य ऍसिडिटीच आहे, आता इथं रूल बदलणार आहेत थोडस. आता काय होणार बघा, हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये फादर सेड टू मदर आय लाईक, एक मिनिट, फादर सेज टू मदर आय लाईक हॉचपॉच father says to mother I like hodgepodge. We know definitely who is father, speaker, says to. In the sentence is available says, not said. Listen carefully. Says to mother, mother is listener, I like hodgepodge. We are going to transfer in this sentence into indirect speech. That is, father is a speaker, says to, not said to. When the sentence is available said to, told, we are going to change into told. But in the sentence, RV is a says to, not said to. Said to is a past, says to is a present. Then says to transfer into tells. Okay? Like said to transfer into told. Like same, says to transfer into tells. This is present, that is past. So, says to transfer into tells. Father tells mother. Comma remove that, use here that. So father tells mother that. Who is I? Father, definitely. But what is the pronoun used here? He, correct. Father tells mother that he, which is the tense, simple present tense. What is the rule of simple present versus simple past? But never change the tense, because in the sentence RV is available says to. Listen, important note carefully. When the in direct speech sentences available the words of says, says to, tell, tells, have, oblique has, said, and will say. Listen carefully. Says, says to, tells, have said, will say. These are called RVs. When the sentence available one of the RVs, like here, like says to, then the sentence in inverted comma change into indirect speech, then remains unchanged the tense, not to change the tense. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय पाहिलं, सेड टू चं टोल्ड करा, काळ बदला. ओके, आता या वाक्याचा काळ बदलता येत नाही, नियम आहे. कारण वाक्यामध्ये आरव्ही म्हणून सेज, सेज टू, टेल, टेल्स, हॅव सेड, विल से यांच्यापैकी कुणी आरव्ही आलेला असेल तर दिलेल्या युनिट कॉमातील वाक्याचा काळ बदलायचा नाही, मात्र त्या वाक्यातील प्रोनाउन बदलायचं, त्याच्यामधील आलेले काही वर्ड्स आहेत ते बदलता येतं, पण या वाक्याचा काळ बदलता येत नाही. जसे की इथं करूया, फादर टेल्स, टेल्स का झालं, सेज टू असेल तर टेल्स होतं. फादर टेल्स मदर दॅट ही का आलं,
तर वडील आईला म्हणतात ना, काय म्हणतात, आय लाईक हॉचपॉच, मला खिचडी आवडते, मला खिचडी आवडते. मला म्हणजे कोण आहे, ते वडील आहेत. वडिलांसाठी आपण प्रोनाउन आईच्या स्थानी ही घेतो, म्हणजे तो, म्हणजे त्यांना. अशा पद्धतीनं फादर टेल्स मदर दॅट ही. आता प्रेझेंट टेन्स आहे तर प्रेझेंट टेन्सच ठेवावा लागेल, कारण काळ बदलता येत नाही, आताच शिकलो. म्हणून काय होईल, ही लाईक होत नाही, तर इथं काय होईल, लाईक्स. एकच लाईक इथे आय असल्यामुळे झालं, इथं तृतीय पुरुष एकवचनी करता असल्यामुळे आपण इथं लाईक्स करणार आहोत. काल तोच आहे. ही लाईक्स काय होईल, हॉच पॉच. समजलं? तर हे नियम लक्षात ठेवा. सेज टू सेज, टेल टेल्स, हॅव हॅज सेड, विल से यांच्यापैकी आरबी म्हणून कोणी वाक्यात असे आलेला असेल तर दिलेल्या वाक्यातील आरएसचा काळ बदलता येत नाही किंवा बदलू शकत नाही किंवा बदलत नाही. याच नंतर आपण पुढील उदाहरणामध्ये पाहणार आहोत की वाक्यामध्ये जर एखादं प्रोव्हर्ब असेल, जसं की इथं म्हणालो डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये मी म्हणालो टीचर सेड टू स्टुडंट्स टीट फॉर टॅट. या वाक्यामध्ये टीचर कोण आहे, लिसन केअरफुली, टीचर स्पीकर. So we are going to change into sentence into indirect speech. Teacher said to, transfer into told. Teacher told students, comma use here, we are going to use here that connective word. Teacher told the students that teat for tat. No change, because in the sentence RS is a proverb or thoughts. Teat for tat. So said transfer into told, otherwise all rules same, that tit for tat, no change. याच्यामध्ये प्रोव्हर्ब म्हणी किंवा विचार येत असतील किंवा एखादी म्हण असेल त्याच्यामध्ये किंवा सांगितलेलं असेल त्यामध्ये टीट फॉर टॅट दिलंय, तर ऑनेस्टी इज द बेस्ट फॉर बेटर लेट दॅन नेव्हर वगैरे कुठलीही म्हण प्रोव्हर्ब आलेला असेल तर त्याचा काळ बदलत नाही. त्याच पद्धतीनं वाक्यामध्ये समजा एखादे त्रिकालवादी सत्य वाक्य आलेलं असेल, त्रिकालवादी वाक्य सत्य, जसं की टीचर सेड टू स्टुडंट्स द सन राइजेस इन द ईस्ट and sets in the west. या वाक्यामध्ये सुद्धा काय बदल होणार नाही, काळात बदल होणार नाही. पहा, टीचर सेड टू च टोल्ड स्टुडंट्स दॅट. इथपर्यंत ठीक आहे. बाकी वाक्य जशाच तसंच राहील. त्याचं कारण असं आहे, द सन rises in the east and sets in the west. कारण हे वाक्य त्रिकालबाधी सत्य आहे. सूर्य पूर्वेस उगवतो आणि पश्चिमेस मावळतो, हे त्रिकालबाधी सत्य आहे. म्हणून आरएस पुन्हा त्रिकालबाधी सत्य वाक्य आलेला असेल त्याचा सुद्धा काळ बदलत नाही. हे नियम लक्षात घ्या. त्याचप्रमाणे वाक्यामध्ये एखादा शास्त्रीय नियम दिलेला असेल तेव्हा सुद्धा त्याचा काळ बदलत नाही. तर आजच्या तासामध्ये तुम्हाला समजलं असेल डायरेक्ट कशाला म्हणतात, इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणतात, स्पीच म्हणजे काय, अधिक डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्यासाठी असलेले काही नियम, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचे नियम आणि 5 वाक्यांच्या प्रकारापैकी पहिला प्रकार आपण आज पाहिला, असर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं. या पद्धतीचे वाक्य आपण सोडवू शकतो, प्रॅक्टिकली वाक्य पाहू शकतो, त्याचे नियम पाठ करा. डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्यासाठी काय लागतं, दॅट कधी वापरतात कनेक्टिव्ह वर्ड, आणि काळ कधी बदलू नये, टेल्स कधी करायचं, टोल्ड कधी करायचं, का त्याचं प्रोव्हर्ब आले असेल तर काय करायचं, हे सगळे नियमांचं व्यवस्थित वाचन करा, अभ्यास करा आणि नोट्सही पहा.
त्याच्यावरची वाक्य वारंवार सोडवा. नक्कीच हा प्रकार तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. ओके, ठीक आहे.